अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे। आज आपण मागील जो भाग शिकलो त्या एपिसोडवर आधारित आज आपल्याला टेस्ट सोडवायची आहे। ती टेस्ट मी फळ्यावर लिहिलेली आहे, फक्त ते टेस्ट तुम्हाला मी समजून सांगतो, तुम्ही पहिले काळजीपूर्वक ऐका। कोणाला ही टेस्ट सहज सोडवता येईल हे वाक्य आपण सगळे शिकलेलो आहोत मागच्या पाठामध्ये, फक्त हे कसं सोडवायचं हे लक्षात घ्या। आता याच्यामध्ये 20 मार्काची टेस्ट आहे, 20 आणि 20च प्रश्न आहे। प्रश्न कसे आहेत आता 1 पासून समजा आता 10 पर्यंत प्रश्न आहेत, पुढे आहेत ते 10 पर्यंत प्रश्न टोटल इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत। त्याचं तुम्हाला मराठीत भाषांतर करायचं आहे। आता मी तुम्हाला वाचून दाखवतो। आय एम नॉट अ फार्मर। आता जो शब्द तुम्हाला येणार नाही समजा त्याचं उत्तर मी इकडे मराठीत सुद्धा लिहून दिलेलं आहे। काही मुलांना लक्षात नाही येणार नाही, पुढे शोधत बसतील। वी आर नॉट डान्सर याचं वाक्य मराठीत लिहायचं आहे। अनुज इज नॉट अ डॉक्टर याचं उत्तर काय लिहायचं मराठीत। दे आर नॉट टीचर्स त्याचं उत्तर लिहायचं आहे मराठीत। सीमा इज नॉट सिंगर हे सुद्धा मराठीत वाक्य लिहायचं आहे, म्हणजे इंग्रजीतले वाक्य मराठीत लिहायचे आहेत। एम आय अ कलेक्टर हा प्रश्न आहे, हे प्रश्न सुद्धा तुम्ही शिकलेले आहेत असं बनवायचे आहेत ते, त्याचं मराठीत लिहायचं आहे। आणि कलेक्टरला मराठीचा अर्थ लिहून दिलेला आहे। तुम्हाला कुठंच काही शोधायचं काम नाही, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये काय नाही, सगळं फळ्यावर दिलेलं आहे। इज ही अ पोएट पोएटचा अर्थ सुद्धा मराठीत दिलेला आहे। या हे 7 प्रश्न आहेत, असे 10 प्रश्न आहेत। त्या 7ही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे मराठीत। 7 प्रश्न त्याला मराठीत उत्तर लिहायचं आहे। 7 अजून 3 प्रश्न बाकी आहेत, पुढे जाऊया आपण आता। पुढे पहा 8वा प्रश्न आहे। आर वी कुक, कुक म्हणजे आचारी, हे सुद्धा मराठीत वाक्य लिहायचं आहे। आर दे पायलट, पायलट म्हणजे वैमानिक, विमान चालवणारा, हे मराठीत लिहायचं आहे। इज अनुज ऑथर हे सुद्धा लिहायचं आहे मराठीमध्ये। ऑथर म्हणजे लेखक, लेखकाला शब्द ऑथर वाचा दिलेला आहे। आता 11 पासून जे प्रश्न आहेत हे मराठीत दिलेले आहेत सगळे, त्या मराठीत तुम्हाला इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे। हे तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे, हा भाग झालेला आहे, पण याच्यात टेस्ट बाकी राहिली होती। तो अभिनेता आहे का हा प्रश्न आहे, हे इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे। मी कलाकार आहे का याचं उत्तर तुम्हाला इंग्रजीत लिहायचं आहे। कलाकाराला शब्द आर्टिस्ट लिहिलेला आहे फळ्यावर। आम्ही कामगार आहोत का हे मराठीत दिलं, याचं इंग्रजीत करायचं आहे। कामगाराला शब्द लेबर्स तो सुद्धा लिहून दिलेला आहे, कोणाला विचारायचं काम नाही। तू झाडू मारणारा आहेस का, झाडू मारणारा स्वीपर म्हणतात, स्वीपर शब्द लिहून दिलेला आहे, हे तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं वाक्य। प्रशिक्षक न्यायाधीश आहे का, जज, जज म्हणजे न्यायाधीश, तो शब्द लिहून दिलेला आहे, हे तुम्हाला वाक्य इंग्रजीत लिहायचं आहे। सीमा नर्स नाही, नर्सला शब्द दिलेला आहे, हे वाक्य सुद्धा इंग्रजीत लिहायचं आहे। नर्स NURSE नर्स हे सुद्धा लिहून दिलेलं आहे, हे वाक्य तुम्हाला मराठीवाले कसे लिहायचे आहे, इंग्रजीत ट्रान्सलेट करायचे आहे। पुढचे आता 4 चौथा नंबर आहे आम्ही सोनारा नाही, सोनारला गोल्ड स्मिथ म्हणतात, तो शब्द टाकायचा फक्त त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये, हे वाक्य इंग्रजीत लिहायचं आहे। मी फेरीवाला नाही, फेरीवाल्याला म्हणतात हॉकर, तो शब्द लिहून दिलेला आहे। तुम्ही डॉक्टर नाही, डॉक्टर जसं तुम्हाला येते। तो कारकून नाही, हा कारकून शब्द नवीन आहे, त्याचा क्लर्क शब्द आहे, CLERK क्लर्क। आता हे 10 प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत, त्याचं मराठीत लिहायचं आहे उत्तर। 10 मराठीत दिलेले आहेत, त्याचं इंग्रजीत लिहायचं आहे। इतकं सिंपल टेस्ट आहे, कोणाला विचारायचं नाही, कोणाचंही पाहायचं नाही, सगळं तुम्हाला शिकवलेला भाग आहे, त्याच्यावर एक टेस्ट आहे आणि प्रत्येकाने टेस्ट सोडायची आहे। आणि जे कोणी या चॅनलमध्ये नवीन असतील, पहिल्यांदा पाहत असतील, त्यांनी एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला दाबायचं आहे। त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्याकडे आपोआप येतील, तुम्हाला याची लिंक पाठवायची गरज नाही, आणि ते सगळं मोफत होते। सबस्क्रायबर मोफत होते, बेल आयकॉन दाबलं ते झालं मोफत होते, त्याला काही पैसे लागत नाही। तर हे टेस्ट तुम्ही सर्वांनी सोडवायचे आहे आणि उद्या सर्वांनी दाखवायचे। आज आपण एवढंच घेणार आहोत, सर्वांनी टेस्ट सोडवा, सर्वांना टेस्टसाठी शुभेच्छा। थँक्यू।